सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, पाठकणा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटून घेऊया. हाताची कोपरे शरीराच्या जवळ असतील, खांदे जमिनीकडे सैल सोडलेले. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. जाणीव संपूर्ण आपल्या देहाची. चेहऱ्यावर एक हलकस स्मितहास्य. हळूहळू लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणाऱ्या श्वासाची जाणीव. आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. यथाशक्ती 10 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन उजव्या नाकपुडीने. डाव्या अंगठाने डावी नाकपुडी सहज बंद. उजवीने आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. आपलं पोट हळूहळू बाहेर येईल. तोही श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. अशा प्रकारे 10 आवर्तन यथाशक्ती. आपली आपण मनातल्या मनात काउंटिंग करायची. 10 आवर्तन झाली की हात खाली घ्यायचा. डावा हात गुडघ्यावर. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशनची कृती. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि अशा प्रकारे 10 आवर्तन डाव्या नाकपुडीने आपली आपण करून घ्यायची आहेत. उजवा हात गुडघ्यावर. क्रमाक्रमाने आपण उजवी आणि डावी नाकपुडी मोकळी करून घेतली. तिथे श्वसन मार्गातला बदल या सगळ्याची जाणीव. करणार आहोत कपालभाती. ज्यांचं नाकाचं हाड वाढलंय, सायनसचा त्रास आहे, हायपर ऍसिडिटीचा त्रास आहे, त्यांनी कपालभाती करणं टाळावं. आणि यासाठी आपण स्थिती घेतलेली आहेच. डोळे अलगद मिटलेले आहेत. दोन्ही हात गुडघ्यांवर आहेत. चेहरा शांत. दोन्हीही नाकपुड्यांनी एकत्रित ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशनची कृती. हे करताना चेहरा शांत असेल. आहे तो श्वास पूर्णपणे सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. हळूहळू आपलं पोट बाहेर येत आहे. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 10 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे असेल. चेहरा शांत. सावकाश कृती थांबवा. मोकळा होत चाललेला आपला श्वास, श्वसन मार्ग, दोन्ही नाकपुड्या याची जाणीव. हातांची ज्ञानमुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार.
खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना ओंकार. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. काही क्षण शांत. शरीर मन स्थिर झालेलं आहे. साधनेकडे आपली वाटचाल सुरू होत आहे. ती अजून स्थिर करण्यासाठी दोन्ही हात जोडून गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. आज आपण जे काही शिकणार आहोत करणार आहोत त्यासाठी आपला यथाशक्ती प्रयत्न असेल असा आशीर्वाद आपण ओमच्या कडून घेऊया आणि आपल्या साधनेला सुरुवात करूया. हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. जोडलेले हात पुन्हा खाली येतील. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगद आपले डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी होऊन कडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर. सुरुवातीला विश्रांती घेऊया. करणार आहोत आपण मेरुदंड वक्रासन. म्हणजे आपल्या स्पाइन कॉर्डला बेंड ट्विस्ट आणि स्ट्रेच. तर त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे. उजवा पाय फोल्ड करायचा. पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचंय. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर असतील. नजर समोर. आणि आता हळूहळू बरं थोडासा माझा इथे नेटवर्कचा इश्यू आहे त्यामुळे कदाचित माझा व्हिडिओ थोडासा अटकू शकतो. तर तुम्ही थोडंसं सांभाळून घ्या आजच्या दिवस. तर दोन्ही हात आपल्या डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे. पाठ करा सरळ. नजर समोर. आणि आता सावकाश कमरेतनं पुढे झुकायचं. कपाळ डाव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. पुन्हा वर यायचं. उजव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. हे करताना डावा पाय वर उचलायचा नाहीये. यथाशक्ती आपल्याला खाली कपाळ नेण्याचा प्रयत्न करा. जरी ते टेकलं नाही तरी चालेल. आणि मग हीच कृती थोडीशी आपण डायनॅमिक करणार आहोत. सुरुवात करूया. एकदा पुढे झुकायचं. वर यायचं. ट्विस्टिंग आणि मागे. एक. पुन्हा पुढे. वर. मागे. दोन. तीन. चार. आणि पाच. 5 वेळा झाले की थांबायचं. आणि उजवा पाय सरळ करायचा. डावा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्यायचं. आणि आता पुन्हा सुरुवात करूया. पुढे झुकायचंय. माझा आवाज येतोय ना बरोबर? फक्त मला अंगठ्याने सांगा कारण की मला कळत नाहीये नक्की काय होतंय.
हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. दोन्ही पाय समोर. आणि आता डावा पाय फोल्ड करायचंय, पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचंय. ओके. थँक्यू. सुरुवात करूया. पुन्हा पुढे झोपायचं. कपाळ गुडघ्याकडे वर. आणि डाव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. पुन्हा वर यायचंय. पुढे 2. डायनामिक हालचाल असेल, पाठीची दुखणे असतील तर मात्र यथाशक्ती प्रयत्न करा. 3, 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबा. आणि डावा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्राम. मध्ये सैल सोडा. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. पुन्हा दोन्ही पाय जोडून घेऊया. हात शरीराच्या जवळ, नजर समोर. दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आणि आता सुरुवात करूया. सावकाश मागे जायचंय आणि पुढे. नौका चालन. 1, 2 हाताच्या मुठी पावलाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न. 3, 4 आणि 5. विरुद्ध बाजूने 5 वेळा. 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झाले की थांबायचं आणि विश्राम. पुन्हा दोन्ही पाय समोर करूया बटरफ्लाय. पावलं जोडलेली आहेत. पावलं जोडून घ्यायची आहेत. हाताची पकड पावलांच्या होती. गुडघे मांड्या जमिनीकडे. सैल सोडून द्या. पाठकाणा सरळ. सावकाश आपली हनुवटी गळ्याकडे न्यायची. आणि आता सुरुवात करूया. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, क्लॉकवाईज 3 वेळेला. डोळे मिटून घ्यायचे आणि ही कृती करण्याचा प्रयत्न. पाठकड्यातून कुठेही न झुकता फक्त मानेमध्ये हालचाल. 3 वेळेला उजवीकडून डावीकडे आणि 3 वेळेला डावीकडून उजवीकडे. 2, 3. 3 वेळा पूर्ण कंप्लीट झालं की थांबायचं. मान सरळ करायचे. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. पुन्हा लक्ष आपल्या श्वासाकडे. दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताची बोटं खांद्यावर. कोपरं जॉईंट. करूया शोल्डर रोटेशन. शक्य असेल तर या स्थितीमध्येच बसा आणि पुढची कृती करण्याचा प्रयत्न करा. सुरू करूया. 1, 2, 3. विरुद्ध बाजूने. 1, 2 आणि 3. 3 वेळा पूर्ण झालं की थांबा. पुन्हा पावलांच्या होती आपल्या हाताची पकड. आणि आता सुरू करूया बटरफ्लाय करायला. जास्तीत जास्त गुडघे मांड्या वर खाली करण्याचा प्रयत्न. सावकाश थांबायचंय. हळूहळू स्पीड कमी करायचा. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. रिलॅक्स. मान मध्ये सैल सोडून द्या. विश्रांती घ्या. आता आपण नवीन आसन शिकणार आहोत ते म्हणजे वक्रासन. कॉन्ट्रा इंडिकेशन. पुन्हा ज्यांना पाठकड्याचे दुखणे आहेत त्यांनी करताना यथाशक्ती प्रयत्न करा. डायबेटीस आणि थायरॉइड उपचारात्मक हे आसन मानलं गेलंय. पुन्हा पाठीचा मणका. आपली सगळी जी आसनं आहेत योगासनं ती सगळी पाठकड्यावर आधारित आहेत. तुम्ही जेवढी ती आसनं अगदी आनंदाने आणि यथाशक्ती कराल तेवढाच तुमचा पाठकडा अधिक फ्लेक्झिबल राहतो. आपलं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम राहतं. तर हे करताना काळजी घ्यायची आहे. वक्रासन ट्विस्टिंग आहे. पोटाचं सुद्धा आरोग्य सुधारतं आणि त्याचबरोबर आपले हिप जॉईंट्स आहेत किंवा थाय मसल्स आहेत तर तिथेही आपल्याला खूप छान असा फरक जाणवतो. तर हे कसं करायचं बघून घ्या आणि मग आपण एकत्रित करूया. वक्र म्हणजे ट्विस्टिंग. तर दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा.
त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीच्या जवळ, सॉरी, डाव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ ठेवायचं. उजवा हात मागे. बघा, आपला जो पाठीचा मणका आहे त्या मणक्यापासून अगदी 1 सेंटीमीटर लांब, म्हणजे अगदी थोड्याशा अंतरावरती आपण तो उजवा हात सपोर्टसाठी मागे ठेवलाय. ठीक आहे. तर हे वक्रासन जे आहे त्याची जी ग्रंथांमध्ये हे आसन कसं केलं जातं हे दाखवते मी तुम्हाला सुरुवातीला. तर इथे डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि तो विरुद्ध बाजूने, त्या हाताने विरुद्ध बाजूने उजव्या पायाचं पाऊल पकडायचं. तर ग्रंथांमध्ये अशा प्रकारे हे आसन दाखवलेलं आहे. तर कधी कधी आपल्याला फ्रोझन शोल्डरचा त्रास असतो किंवा आपले हात कधी कधी शॉर्ट असतात किंवा स्टिफनेस पण असतो, तर तो हात आपला ह्या अँकल पर्यंत पोहोचू शकत नाही. तर मग त्यांनी काय करायचं, एकतर हात अँकल पर्यंत नाही गेला तर तो अशा प्रकारे तुम्ही जमिनीकडे सैल सोडू शकता. हेही नाही जमलं, हेही करताना थोडंसं कठीण वाटत असेल, तर समोरनं हाताचा विळखा द्यायचा आणि मग उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघायची. जेव्हा आपण मागे बघतो त्यावेळेला इथे आपले दोन्हीही खांदे एका रेषेमध्ये येतील असं अपेक्षित आहे. हे आपलं आपण तपासायचं की दोन्ही खांदे एका रेषेत असतील आणि आपली हनुवटी उजव्या खांद्याला समांतर असेल. जेव्हा आपण अशा स्थितीमध्ये बसतो तेव्हा आपोआप आपल्या पाठकण्यावर, पोटावर पीळ येते, वक्रता येते, गळ्यावरती ताण आणि दाब याचा अनुभव मिळतो आणि नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. उलटचाल करताना आधी मान सरळ होईल, हाताचा विळखा काढून द्यायचा, उजवा पाय सरळ करायचा आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने करण्याचा प्रयत्न. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता आपला उजवा पाय फोल्ड करा, पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ घ्या, उजवा हात मागे, नजर समोर. ज्यांना शक्य आहे त्याने डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि तो विरुद्ध बाजूने आपल्या उजव्या अँकलच्या जवळ घ्या, घोट्याच्या इथे. बरोबर. जर आपल्याला घोटा पकडता येत नसेल, आपले हात पोचत नसतील तिथपर्यंत, तर हात तुम्ही जमिनीकडे सैल सोडू शकता अशा प्रकारे. म्हणजे जर तुम्ही समोर स्क्रीनच्या दिशेला असाल तर तुमचा हाताचा तळवा हा स्क्रीनच्या दिशेला येईल समोरच्या बाजूने. तेही जर शक्य होत नसेल तर समोरनं विळखा द्या आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. उजवा खांदा मागे थोडासा ओपन करा, म्हणजे एका रेषेमध्ये खांदे येतील. हनुवटी उजव्या खांद्याला समांतर, यथाशक्ती प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. पाठकणा सरळ असेल, कुठेही पुढे मागे न झुकवता. देहधारणा, कुठे ट्विस्ट आहे, कुठे जास्त ताण आहे, कुठे प्रेशर आहे, हे आपलं आपण तपासून बघा आणि जाणीव श्वासाची. उलटचाल करताना आधी मान सरळ होईल, हाताचा विळखा सोडा, उजवा पाय सरळ करा आणि उजवा हात सुद्धा समोर येईल. हीच कृती विरुद्ध बाजूने करण्याचा प्रयत्न. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ. डावा हात मागे, आपल्या सीट पासून थोडासा लांब. ज्यांना शक्य आहे त्याने उजवा हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन अपोजिट बाजूने, विरुद्ध बाजूने डाव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न करा. हे करताना आपल्याला कुठेही पुढे मागे जास्त न होता कृती करण्याचा प्रयत्न. ठीक आहे. किंवा हात असा समोर सोडा, समोर. आपली बोटं जी आहेत हाताची ती जमिनीला पॉइंटेड करा. हा, थोडासा आपला डावा गुडघा जो आहे किंवा डावी मांडी ती थोडीशी उजव्या बाजूला पुश केली की आपल्याला थोडासा अजून सपोर्ट मिळतो हात खाली घ्यायला. हेही शक्य होत नसेल तर समोर विळखा द्या आणि डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. डावा खांदा मागून जास्तीत जास्त ओपन करण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये हनुवटी जमिनीला समांतर असेल. डोळे अलगद मिटून घ्या आणि जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतोय. विरुद्ध बाजूने आपल्या ओटीपोटावर, पाठकड्यावरती आलेला पीळ, आपल्या गळ्याच्या इथे आलेला ताण, दाब याचा अनुभव. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना आधी मान सरळ होईल, हाताचा विळखा सोडा, आपला डावा पाय सरळ करा आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स.
आपण जी कृती केली त्याचा मनातल्या मनात मागोवा. सावकाश दंडस्थितीमध्ये यायचं, उठून उभं राहायचं. आज आपल्याला थोडक्यात आसन आणि प्राणायाम संबंधी माहिती घ्यायची आहे. म्हणून आपण प्रत्येक स्थितीमधलं एक एक आसन करणार आहोत. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि सुरुवातीला विश्रांती. मान मागे सैल सोडून घ्या. जाणीव श्वासाची. नुकतंच आपण वक्रासन केलंय, ट्विस्टिंग वाला आसन. त्यामुळे त्याला कॉम्प्लिमेंट करणार आपण करूया दंड स्थितीमध्ये ताडासन. संपूर्ण शरीराला स्ट्रेच देणारं, खेच देणारं आसन. दोन्ही पाय जोडलेली, नजर समोर. पावलांमध्ये किंचित अंतर घ्या. आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होते. नजर समोर. संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये, हात डोक्याच्या दिशेने वर आहे. इथे आपला बॅलन्स सांभाळला गेला की मग टाचा जमिनीपासून उचला. जास्तीत जास्त खेच संपूर्ण शरीराला. आपल्या शरीराचा भाग हा आपला चवड्याचा भाग आणि पाऊल म्हणजे पायाची बोटं त्यांच्यावर येतोय. यथाशक्ती थांबा. छान. सावकाश श्वासा खाली घ्या. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात समोर घ्या. हाताची जे तळवे आहेत ते एकमेकांना जोडून घ्यायचे. म्हणजे आपण जोडलेले हात, हात कसे जोडतो तसे एकमेकांच्या समोर जोडून घ्या दोन्ही हात. बरोबर. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात लांब करा. आणि श्वास सोडत सोडत जवळ. आपली लंग्स कॅपॅसिटी वाढवण्यासाठी ही कृती महत्वाची ठरते. श्वास घेत घेत लांब. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. आपण प्राणयुक्त चैतन्ययुक्त होतोय अशी भावना. आणि श्वास सोडताना आपण तणावमुक्त व्याधीमुक्त होतोय. श्वास सोडत सोडत हात समोर. आता श्वास घेत घेत दोन्ही हात वर. श्वास सोडत खाली, संपूर्ण खाली घ्या. समोरनच. बरोबर. बरं, आपल्याला पुढे नाही झोपायचे. पाठकाणा सरळ ठेवा, फक्त हातामध्ये हालचाल. श्वास घेत घेत वर दोन्ही हात. आणि सिंक्रोनायझेशन करा तुमच्या हालचालीमध्ये आणि श्वासामध्ये. श्वास सोडत सोडत खाली. पुन्हा श्वास घेत घेत वर. श्वास सोडत खाली. आता हात साईडने वरती जातील आणि साईडनेच खाली येतील. ठीक आहे. श्वास घेत घेत हात वर आपल्या बाजूने साईडने वर. आणि श्वास सोडत सोडत खाली. श्वास घेत घेत वर. श्वास सोडत सोडत खाली. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत घेत वर. श्वास सोडत सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबा आणि विश्रांती. करणार आहोत आपण आता वॉरियर पोज म्हणजेच वीरासन. आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. आता दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही पायांमध्ये तुम्हाला जेवढं अंतर घेता येईल तेवढं अंतर घ्या. बरं, आता हे करताना मॅटवर उभं राहून करा. खाली चटई चादर असेल तर पाय सटकू शकता. आता आपल्याला उजवं जे पाऊल आहे ते उजव्या बाजूला टर्न करायचंय. डावं पाऊल समोरच्या बाजूला असेल. फक्त उजवं पाऊल आपण उजव्या बाजूला टर्न केलंय. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. वीरासनामधला हे पहिलं व्हेरिएशन आहे. आता आपला डावा जो सॉरी उजवा जो गुडघा आहे किंवा उजवा पाय आहे तो फोल्ड करायला सुरुवात करा. आपल्या सीटचा भाग जास्तीत जास्त जमिनीकडे ढकलण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल, गुडघेदुखीचा त्रास असेल तर यथाशक्ती प्रयत्न. बरं, आपला गुडघा जो आहे उजव्या पायाचा तो पावलाच्या बाहेर जाता कामा नये. तुम्हाला डावा पाय त्याप्रमाणे ऍडजस्ट करायचा आहे. ओके, बरोबर. ठीक आहे. आधी टर्न होऊ नका, समोरच बघा. आणि मग आपली मान उजव्या बाजूला न्या. उजव्या हाताच्या मधल्या बोटाकडे बघा. आणि इथे यथाशक्ती थांबा. 5, 4,
3, 2, 1. हळूहळू उजवा पाय सरळ करायचा आहे. हात खाली घ्यायचे, पायामधलं अंतर तसंच ठेवा. आता उजवं पाऊल समोरच्या बाजूला टर्न करा आणि डावं पाऊल डाव्या बाजूला टर्न करा. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ डावा गुडघा फोल्ड करायला सुरुवात करा. डावा गुडघा डाव्या पावलाच्या बाहेर जाता कामा नये, हे आपलं आपण तपासायचंय. उजवा पाय मागच्या मागे आपण ऍडजस्ट करायचा आहे. सीटचा भाग जास्तीत जास्त खाली घेण्याचा प्रयत्न करा. बरोबर, छान. आणि आता नजर आपली डाव्या हाताच्या मधल्या बोटाकडे. नॉर्मल श्वास चालू. 5, 4, 3, 2, 1. सावकाश डावा पाय सरळ, मान सरळ, हात खाली, पायामधलं अंतर कमी करा. विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि मग पाठीवर पडून विश्रांती घ्या. एक आकुशीला म्हणून पाठीवर पडून विश्रांती. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. श्वासाच्या गतीमध्ये काही बदल किंवा फरक जाणवत असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. आपल्या दोन्ही हातांच्या बोटांची गुंफण करा आणि ती पकड आपल्या डोक्याच्या मागे घ्या. आणि आता आपल्याला फक्त आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची, म्हणजे कमरेपासूनचा जो वरचा भाग आहे तो वर उचलायचा आणि खाली ठेवायचा. ठीक आहे, सुरुवात करा. वर उचला, खाली ठेवा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. नाही नाही, कमरेपासूनचा वरचा भाग, कंबर नाही आपल्याला उचलायची. आपण कधी कधी जिम मध्ये हा प्रकार करतो बघा. बघा या प्रकारे. 1, 2, 3, 4. ठीक आहे, लक्षात आलंय? फक्त इकडे आपल्याला श्वासाकडे लक्ष द्यायचंय. आता ज्यांना पाठ पुन्हा एकदा दुखणे आहेत त्यांनी हे करताना सावकाश प्रयत्न करा. पायामध्ये अंतर घ्या थोडंफार, म्हणजे अगदीच अर्ध्या फुटापेक्षा पण कमी असेल, म्हणजे 5-6 सेंटीमीटर एवढं. आणि आता सुरुवात करा. श्वास घेत आपल्याला आपलं डोकं वर उचलायचंय आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत डोकं वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत डोकं वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबा. हाताची पकड तशीच ठेवा. फक्त आता गुडघे मांड्या पावलं जोडून घ्या. ठीक आहे, आता जी पावलं आपली जमिनीवर आहेत ती जमिनीपासून वर उचला. थोडेसे पाय वर उचला जमिनीपासून. हा, बरोबर. ठीक आहे, आता आपल्याला पाय उजवीकडे, मान डावीकडे, त्यानंतर पाय डावीकडे, मान उजवीकडे, असं तिथल्या तिथेच ट्विस्टिंग करायचं. बरोबर. आपल्याला कुठेही हात वर न उचलता फक्त पायामध्ये हालचाल आणि मानेमध्ये हालचाल. पाय उजवीकडे, मान डावीकडे, पाय डावीकडे, मान उजवीकडे. अजून 2 ते 3 वेळा ही कृती करून घ्या. कोपरं मात्र वर न उचलता, डोकं वर न उचलता अगदी सावकाश करा. 2 ते 3 वेळा झालं की थांबा. दोन्ही पाय आधी खाली टेकवा पावलं जमिनीवर. दोन्ही पाय सरळ करा. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. डोळे मिटून घ्या, रिलॅक्स. थोडासा जो आपल्या शरीरामध्ये स्टिफनेस पण असतो किंवा जडत्व असतं, तर ते कमी करण्यासाठी आपण ह्या छोट्या छोट्या कृती करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपलं शरीर अजून थोडंसं फ्लेक्झिबल होईल. करूया आपण पवन मुक्तासन, अर्ध पवन मुक्तासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपण गेल्या याच आठवड्यामध्ये
पाय फोल्ड केला होता जेव्हा आपण पवन मुक्तासन करत होतो त्यावेळेला. आज मात्र आपल्याला दोन्ही पाय सरळ ठेवायचे. ठीक आहे. संपूर्ण शरीर एका रेषेत. आता आपला फक्त उजवा पाय 90 डिग्री वर घ्यायला सुरुवात करा. आपला उजवा पाय हळूहळू 90 अंशापर्यंत वर घ्यायला सुरुवात करा. डावा पाय खाली जमिनीवरच असेल आणि मग तो फोल्ड करा. पाऊल जमिनीकडे सैल सोडा. हा. आता उजव्या पायाला आपल्या हातांचा गुळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा गुळखा द्या. उजवा पाऊल जमिनीकडे सैल सोडलाय. डावा पाय जमिनीवर खाली रिलॅक्स आहे. डोळे मिटून यथाशक्ती थांबा. ज्याला सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्याने डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीच्यांनी डोकं वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ आपल्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. डोळे मिटून देहधारणा, प्राणधारणा म्हणजेच पोटावरती आलेला प्रेशर याचा अनुभव आणि जोड श्वासाची. ठीक आहे. सावकाश डोकं खाली घ्या. हात खाली. पुन्हा उजवा पाय 90 अंशापर्यंत वर घ्या आणि तो नियंत्रित खाली जमिनीवर. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आता डावा पाय 90 अंशापर्यंत वर घ्या आणि मग तो फोल्ड करा. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या. उजवा पाय जमिनीवर खाली सरळ असेल. डोकं वर उचललेलं नाहीये. डोळे मिटून पुन्हा एकदा देहधारणा. विरुद्ध बाजूने पोटावरती प्रेशर आहे. सावकाश डोकं वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. उजवा पाय मात्र कुठेही वर उचलू नका. बरोबर. श्वास घेतोय आणि सोडतोय. सावकाश डोकं जमिनीवर. हाताचा विळखा सोडा. आपला डावा पाय पुन्हा 90 अंशापर्यंत वरती सरळ करा गुडघ्यातनं आणि नियंत्रित जमिनीवर. धाडकन न आपटता कंट्रोल मुवमेंट. विश्रांती. श्वासाच्या गतीकडे लक्ष. ती वाढली आहे की संथ आहे हे आपलं आपण तपासा. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. तर आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आज आपण करणार आहोत तिर्यक भुजंगासन. तर इथे तुम्हाला तुमचे हाताचे जे तळवे आहेत ते छातीच्या रेषेत ठेवायचे. म्हणजे हाताची कोपरं ही सिलिंगच्या दिशेला जातील आणि हाताचे तळवे छातीच्या रेषेमध्ये. ठीक आहे. दोन्हीही पावलांमध्ये थोडंसं अंतर घ्या आणि आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग, पोट आणि दोन्ही हात खांद्यातून सरळ करत वर या. पूर्णपणे वर या. हा, या पूर्ण वर. ज्याला सरळ हस्त भुजंगासन असं म्हटलं जातं. सूर्य नमस्कारामधली ही 7वी स्टेप आहे. नजर सिलिंगकडे. आणि आता एकदा आपल्याला उजव्या बाजूला मागे वळायचंय. डाव्या पायाची टाच बघायची मध्यभागी. मग डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच बघायची मध्यभागी. अजून एकदा उजवीकडे, सेंटर, डावीकडे, सेंटर, उजवीकडे, सेंटर, डावीकडे, सेंटर. मध्यभागी आल्यानंतर थांबा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू खाली या. कपाळ जमिनीकडे येऊ दे. दोन्ही हात खाली घ्या. विश्रांती. एका गालावर पडून रिलॅक्स. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. सावकाश एका कुशीला वळायचं आणि आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या.
आणि मग हळूहळू हाताच्या आधाराने बैठक स्थिती घ्या. अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून विश्रांती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालूया. पाठकाणा सरळ करून घ्यायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे मिटून घेऊया. आणि तिथल्या तिथेच काही क्षण थांबूया. करणार आहोत आपण पर्वतासन. डोळे उघडायचे. दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. हाताची कोपरं जी आहेत ही जमिनीला समांतर. हाताची कोपरं जमिनीला समांतर. आता हेच जोडलेले हात आपलं कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत डोक्याच्या दिशेने न्यायला सुरुवात करा. हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत हात डोक्याच्या दिशेने वर. नजर समोर. डोळे मिटून घ्या. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. श्वास घेतोय, सोडतोय. छान. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा खाली येतील. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे मिटून विश्रांती. करणार आहोत दीर्घ श्वसनाची 3 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास मधून घेऊया. संथ गतीने सोडूया. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने सोडूया. काही क्षण शांत. दोन्हीही हातांच्या तळव्यांचे घर्षण करा. निर्माण झालेली ऊब अलगद आपल्या डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्या. सावकाश डोळे उघडा. आता पद्मासन, अर्ध पद्मासन जे घातलंय ते सोडून द्या आणि थोडस रिलॅक्स बसता. आज आपण योगासनं आणि प्राणायाम याच्या संबंधी थोडीशी माहिती घेणार आहोत. मी तुम्हाला इथे शेअर करते. तर आज मला असं वाटतं आज आपला या आठवड्यातला शनिवार म्हणजे आपला 6वा दिवस आहे. एक मिनिट हा. मेसेज. तर योग म्हणजे काय हे पहिल्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की योग हा जो शब्द आहे हा युज या संस्कृत धातूपासून निर्माण झालेला आहे. युज म्हणजे एका गोष्टीला दुसऱ्या गोष्टीशी जोडणं म्हणजे इंग्लिशमध्ये ज्याला योग म्हणतात. तर त्या शब्दापासूनच हा युज हा संस्कृत जो धातू आहे तो तयार झालेला आहे म्हणजेच योग. तर योगाची जी उत्पत्ती आहे तर हठयोग जो आहे जो इथे तुम्हाला दिसतोय तो हठयोग म्हणजे नाथ संप्रदाय. भगवान शंकरांचे जे मानतात भगवान शंकरांना तर तो म्हणजे नाथ संप्रदाय. भगवान शंकर आणि पार्वती यांच्या संवादातून जो योग निर्माण झाला तो हठयोग. हठ म्हणजे आपलं शरीर आणि
त्याच्या त्याचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी जी केलेली साधना म्हणजे हठयोग. किंवा असंही म्हटलं जातं, ह म्हणजे सूर्यनाडी आणि ठ म्हणजे चंद्रनाडी. तर यांचा संयोग किंवा याच्यातून जो आपला प्राण वाहतो, तर त्याचं संतुलन म्हणजे सुद्धा हठयोग असंही म्हटलं जातं. तर आपण जो आता सध्या योग साधना जी शिकत आहोत, ती मुनी पतंजलींनी त्यांच्या पातंजल योग सूत्रामध्ये जे अष्टांग योग सांगितलेला आहे, त्याची आपण ही साधना सगळे भारतामधले ज्या काही संस्था आहेत योग साधनेच्या, त्या मुनी पतंजलींची योग साधना फॉलो करत आहेत. तर मुनी पतंजलींनी पातंजल योगसूत्र नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या भारतीय तत्वज्ञान शास्त्रामध्ये एकूण 6 ग्रंथ आहेत, जे षट ज्याला म्हणतात. तर षट दर्शनांपैकी पातंजल योगसूत्र हे एक दर्शनशास्त्र आहे. आणि त्याच्यामध्ये ते पहिली जी व्याख्या सांगतात, अथ योगानुशासनम. योग हे एक शिस्त आहे, डिसिप्लिन आहे. रोज सकाळी 6 वाजता उठून आपण जेव्हा साधनेला बसतो, तर हे डिसिप्लिन जेव्हा आपल्यामध्ये येतं, तर तो सुद्धा एक प्रकारचाच योग आहे. म्हणजे योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम यापुरता मर्यादित नसून, तुम्ही किती डिसिप्लिननी, किती कर्तव्याने, जबाबदारीने तुमची कामं पार पाडताय, प्रामाणिकपणे पार पाडताय, तर हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. आणि त्यानंतर त्यांचं जे महत्वाचं सूत्र आहे, योग चित्त वृत्ती निरोधः. म्हणजे आपल्या मनामध्ये ज्या काही सतत जे विचार येत असतात, जे चांगले सुद्धा असतात आणि वाईट सुद्धा असतात, तर ह्या येणाऱ्या एकामागून एक येणाऱ्या या विचारांचा निरोध करणं म्हणजेच योग, असं मुनी पतंजली आपल्याला सांगतात. या आहेत योग साधनेच्या व्याख्या. आपला जो भगवद्गीता हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये एकूण 18 अध्याय आहेत. आणि ह्या 18ही अध्यायांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा योग भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला सांगितलेला आहे. तर त्याच्यापैकी काही महत्वाच्या व्याख्या म्हणजे सॉरी, समत्वम योग उच्चते. हे भगवान श्रीकृष्ण सांगतात. म्हणजेच काय, समत्वम म्हणजे बॅलन्स. तुमचं शरीर आणि मन कुठल्याही प्रसंगी, कुठलंही सुख दुःख असू देत, अडचण असू देत किंवा आनंदाचा प्रसंग असू देत, कुठल्याही प्रसंगी जेव्हा तुमचं शरीर आणि मन हे बॅलन्स असतं, हे जेव्हा आपल्याला साध्य होतं, तर तो सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. योग कर्मसु कौशल्य. या श्लोकामध्ये ते आपल्याला सांगतात की तुमचं कुठलंही कर्म तुम्ही जे करताय, म्हणजे अगदी घर कामापासून, म्हणजे गृहिणीपासून ते तुम्ही व्यावसायिक, म्हणजे तुम्ही व्यवसायाने कोणीही असाल, कुठलाही तुमचा व्यवसाय असेल, तिथे तुम्ही किती प्रामाणिकपणे आणि किती डेडिकेशनने तुमचं काम करताय, तर हे जेव्हा आपण साध्य करतो, तर तो सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. त्यानंतर ही तिसरी व्याख्या आहे, योगो भवती दुःख हा. तर याच्यामध्ये ते असे सांगतात की आपण योग्य आहार, योग्य विहार आणि योग्य विश्रांती जर आपण घेतली, तर आपल्याला हा जो दुःखाचा नाश करणारा योग आहे हा प्राप्त होतो. म्हणजे योग फक्त शारीरिक कसरत नसून, तुम्ही कुठल्या प्रकारचं अन्न खाताय त्याच्यावरही डिपेंड आहे. तुम्ही कुठल्या प्रकारचं तुमचं शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी कुठल्या प्रकारचा व्यायाम करताय त्याच्यावरही डिपेंड आहे. आणि त्याचबरोबर विश्रांती म्हणजेच तुम्हाला योग्य अशी झोप मिळणं फार महत्वाचं आहे. आपण रात्रंदिवस कामाच्या मागे झटत असतो, झोपेकडे आपलं दुर्लक्ष होतं. पण जेव्हा आपण ही पुरेशी झोप शांतपणे घेतो, म्हणजे अगदी अंथरुणामध्ये पडल्या पडल्या जर आपल्याला छान अशी झोप लागत असेल, तर आपलं शारीरिक आरोग्य उत्तम आहे हे आपण समजावं. तर याच्याने सुद्धा हा आपल्याला योग प्राप्त होतो. तर हे झालं योग संबंधीच्या व्याख्या. पुढे आपण बघतोय की हा अष्टांग योग, जो मुनी पतंजलीने आपल्याला सांगितलेला आहे. अष्टांग योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायामच केल्याने योग साध्य होतो असं नाही, किंवा हा योग फक्त ह्या दोन्हीही घटकांपुरता मर्यादित नसून, एकूण ह्या 8 पायऱ्या आहेत: यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. यम जे आहेत हे मुनी पतंजलीने आपल्याला सांगितले आहेत. त्याच्यामध्ये एकूण 5, बघा तुम्हाला हे घटक दिसतात. हे जे 5 घटक आहेत, जे तुम्हाला, तुम्ही तुमचं सोशल लाईफ जे जगत असता, डे टू डे लाईफमध्ये तुम्ही ज्या ज्या लोकांमध्ये मिसळत असता, किंवा आपलं जे सामाजिक कर्तव्य काय आहे, ते आपल्याला हे यम सांगतात. तर ह्याच्यामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह, एकूण 5 घटक आहेत. अहिंसा म्हणजे हे आपल्याला सगळ्यांनाच माहितीये, काया वाचा मने कुठलीही हिंसा न करणे. सत्य म्हणजे नेहमीच सत्याची जोड धरणे किंवा कास धरणे.
अस्तेय म्हणजेच कुठलीही या गोष्टीचं चोरी न करणे, ज्याच्यामध्ये म्हणजे स्थूल स्वरूपाच्या सुद्धा वस्तू येतात. जसं कुठलंही एखादं कविता असेल तर ती दुसरी कोणाची आपण आपल्या नावावर खपवून घेतो. म्हणजे जे आपलं नाहीये त्याची चोरी न करणे म्हणजेच अस्तेय. ब्रह्मचर्य म्हणजे प्युअर डेडिकेशन. तुमचा जो काही तुमचं ध्येय आहे त्या ध्येयासाठी तुम्ही किती 100% प्रयत्न करताय ते म्हणजेच ब्रह्मचर्य. अपरिग्रह म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरिक्त साठा न करणे. कधी कधी आपण जेव्हा बाहेर बाजारामध्ये जातो आणि आपल्याला काही गोष्टी सेलमध्ये दिसतात, तर ज्या गोष्टी ऑलरेडी आपल्याकडे आहेत पण त्या सेलमध्ये आहेत, कमी दरामध्ये मिळतात म्हणून आपण त्याचा अधिक साठा करतो. तर तसं न करता, किंवा एखादी गोष्ट आपल्याला आवडते, सपोज एखादं अन्न किंवा एखादा पदार्थ आपल्याला खूप जास्त आवडतो, तर तो आवडतोय म्हणून आपण खूप जास्त प्रमाणामध्ये जर त्याचं सेवन केलं तर आपल्याला लगेच दुसऱ्या दिवशी त्रास होतो. अपरिग्रह म्हणजे हेच आहे की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक न करणं. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच आपण ते घेणं म्हणजेच अपरिग्रह. तर हे आपल्याला सामाजिक जीवन जगत असताना ह्या 5 गोष्टी आपण त्याचा फॉलो कराव्या असं मुनी पतंजलीने आपल्याला सांगितलंय. नियम म्हणजे तुमच्या स्वतःचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, म्हणजे तुमचं व्यक्तिगत विकास तुम्ही कशा प्रकारे करू शकता. त्यासाठी त्यांनी हे 5 घटक सांगितलेत. शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. शौच म्हणजे शुद्धता, शरीराची शुद्धता, मनाची शुद्धता. त्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्या करणं अपेक्षित आहे. संतोष म्हणजे समाधान. तुम्हाला जे काही मिळालेलं आहे त्या मिळालेल्या गोष्टीमध्ये समाधानी असणं. एक गोष्ट आपल्याला मिळाली आहे तर आपण लगेच दुसऱ्या गोष्टीकडे धाव घेतो. तर तसं न करता आपल्याला शरीर किंवा मनानेच संतोष, समाधानी वृत्ती ठेवायची आहे. तप म्हणजेच पुन्हा एकदा डेडिकेशन. सपोज आपल्याला एखादं ध्येय गाठायचं आहे आणि त्या ध्येयासाठी आपण जी काही साधना करतो किंवा जो काही अभ्यास करतो तो म्हणजे तप. स्वाध्याय म्हणजेच आपण जे शिकलोय त्याचा सतत केलेलं रिपिटेशन किंवा त्याचा सतत केलेला सराव म्हणजे स्वाध्याय. आणि ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान हे फार महत्वाचं आहे. आत्ताच्या जे जनरेशन आहे ते ईश्वर प्रणिधान विसरून गेलेलं आहे. म्हणजे आदर, आपल्या समोर जी कुठलीही व्यक्ती आहे त्या व्यक्तीशी आदराने बोलणे, आदराने वागणे, त्याला रिस्पेक्ट देणे म्हणजेच ईश्वर प्रणिधान. म्हणजे इथे फक्त आपली इष्टदेवताच पाहिजे किंवा इष्टदेवतेसमोर आपण सगळेच जण नतमस्तक होतो, पण आपल्यापेक्षा जे मोठे गुरु आहेत, ज्यांना खूप सारं ज्ञान आहे, त्यांच्या प्रतीही आदर असणं म्हणजेच ईश्वर प्रणिधान. तर ह्या ज्या 5 गोष्टी आहेत या तुम्हाला तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व घडवायला मदत करतात. जेव्हा आपण इथे स्थिर होतो, सामाजिक आणि वैयक्तिक दृष्ट्या जेव्हा आपण स्थिर होतो तेव्हा आपण आसन प्राणायामाकडे वळतो. आसन म्हणजे आपला फिजिकल म्हणजे आपलं शारीरिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी केली गेलेली साधना म्हणजे आसन. प्राणायाम म्हणजे आपलं मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी केली गेलेली साधना म्हणजे प्राणायाम. प्रत्याहार जो आहे हा ब्रिज आहे. म्हणजे आता जे आपण हे यम, नियम, आसन, प्राणायाम जे 4 अंग बघितले आणि इथे जे खाली 3 अंग आहेत, धारणा, ध्यान आणि समाधी, यांना हा जोडणारा ब्रिज म्हणजेच प्रत्याहार. भगवद्गीतेमध्ये प्रत्याहाराची व्याख्या अशी सांगितली आहे भगवान श्रीकृष्णांनी, की जसं कासव एखाद्या समुद्रामध्ये जो कासव असतो तेव्हा तेव्हा त्याला समोरून एखादं संकट येताना दिसलं की तो आपली सगळे जे शरीर आहेत किंवा आपले जे इंद्रिय आहेत तो सगळ्याचं आकुंचन करतो आणि आपल्या कवचामध्ये ते सगळे इंद्रिय तो ओढून घेतो, खेचून घेतो. तर प्रत्याहारामध्ये सुद्धा आपल्याला हेच अपेक्षित आहे की एखादी गोष्ट आपल्याला दिसते की ज्याच्यामध्ये आपलं नुकसान होणार आहे किंवा या गोष्टीमुळे आपलं कुठेतरी नुकसान होणार आहे, तर तिथे आपल्याला थांबता आलं पाहिजे. आपलं शरीर आणि मनावरती आपला कंट्रोल राहणं महत्वाचं आहे. तोच म्हणजे हा प्रत्याहार. पुढे येतात धारणा, ध्यान आणि समाधी. धारणा म्हणजेच आपण जे मेडिटेशन घेतो, आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशन शिकवले जातात. तर त्या मेडिटेशनसाठी आपण कुठला एखादा सब्जेक्ट घेतो. फॉर एक्झाम्पल एखाद्या देवाची वस्तू असेल, एखाद्या देवाची मूर्ती असेल किंवा आपण आपल्या वर्गामध्ये ओमची प्रतिमा बघतो. ती एकदा उघड्या डोळ्यांनी बघतो आणि बंद डोळ्यांनी ती आठवण्याचा प्रयत्न करतो. तर तो सब्जेक्ट, तो विषय म्हणजे धारणा. आणि त्या विषयाकडे जेव्हा आपलं मन एकरूप होतं, आपल्याला फक्त त्या विषयाचीच जाणीव असते, ते म्हणजे ध्यान. आता हे धारणा
एखाद्या वेळेस आपण करण्याचा प्रयत्न करू शकतो. पण ध्यान जे आहे हे लगेच प्राप्त होणारी गोष्ट नाहीये. त्यासाठी खूप साधना करावी लागते. शरीर आणि मनावरती खूप जास्त जेव्हा आपला कंट्रोल होतो, जेव्हा आपण वर्षानुवर्ष जेव्हा लोक हे करत असतात, ही साधना करत असतात, तेव्हाच त्यांना ध्यानाची प्राप्ती होते. म्हणजे इथे कोणी आणि तो त्याचा जो अनुभव आहे हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. हल्ली सगळीकडेच मेडिटेशन घेतले जातात, पण मेडिटेशन करण्याआधी आपल्याला खूप साऱ्या आसनांची प्रॅक्टिस करावी लागते. प्राणायाम खूप चांगल्या प्रकारे जमायला पाहिजे. मगच आपण ध्यानाकडे वळू शकतो, जे आपल्याला उच्च प्रतीचं ज्ञान ज्याच्याने प्राप्त होतं. आणि समाधी म्हणजे पुन्हा एकदा एकदम शेवटची पायरी, परमोच्च आनंद, ब्लिसफुलनेस. तर समाधी हे तर आत्ताच्या याच्यामध्ये तर शक्यच नाहीये. पूर्वीच्या काळी योग साधनेचं उद्दिष्टच असं होतं की समाधी प्राप्ती, मोक्ष, कैवल्य प्राप्ती म्हणजेच योग साधना. पण आत्ताचं जे लाईफस्टाईल आहे ते इतकं धावपळीचं झालेलं आहे. तर आपण धारणा, ध्यान आणि समाधी याही पेक्षा आपलं शरीर आणि मन आपण कशा प्रकारे शांत ठेवू शकतो, तर हेच सध्याचं योग साधनेचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे हे फक्त तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगत आहे. आपल्याला फक्त यमनियम, आसन आणि प्राणायाम या 4 गोष्टींवरती जास्त फोकस करण्याची आत्ताची तरी या काळाची गरज आहे. तर आसनांसंबंधी मुनी पतंजली आपल्याला सांगतात की स्थिर सुखमासनम. आपण आता ज्या बैठकीमध्ये बसलेलो आहोत, त्या बैठकीमध्ये आपण किती स्टेडी आहोत आणि आपल्याला किती प्लीझंट वाटतंय, आपण किती शांतपणे बसलोय. तर हे आपण तपासणं म्हणजे स्थिर सुखमासनम. साधी मांडी घातल्यावरती जर तुम्हाला गुडघ्यांमध्ये त्रास वाटत असेल, कुठेतरी काफ मसल्सवरती किंवा आपल्या घोट्याच्या इथे जर तुम्हाला दुखापत वाटत असेल, तर तुमची जी स्थिरता आहे ती कुठेतरी आपल्याला अनबॅलन्स आहे हे आपण ओळखू शकतो आपलं स्वतःच. त्यानंतर ते सांगतात प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्ती ध्यान. म्हणजे कुठेही नॉट फोर्सफुली, डू इट ग्रेसफुली. कुठेही अट्टाहास करू नका. कुठलीही गोष्ट करताना अट्टाहासाने आपण केली तर त्याचे आपल्याला दुरुपयोगच होतो. म्हणून कमीत कमी अट्टाहास करून आपल्याला त्या गोष्टीपर्यंत पोचायचं आहे. म्हणजेच आपण समजा वज्रासन घातलं, तर वज्रासन घातल्यानं जर तुम्हाला गुडघ्यात दुखीचा तर त्रास वाटत असेल, कुठेतरी गुडघा दुखावल्यासारखं वाटत असेल, पण तरीही आपण अट्टहासाने त्या वज्रासनामध्ये बसलो, तर पुढे तुम्हाला काय होणार? तो दिवसभर तुम्हाला तो गुडघा दुखतोय दुखतोय असं जाणवणार. म्हणून मग इथे पुन्हा आपण आपल्या आसनाकडे आपण एका नकारात्मक गोष्टीने बघायला सुरुवात करतो. म्हणून जिथे कुठे आपल्याला वाटतंय की इथे मला नाही जमत आहे, तर सोडून द्यायचं ते आसन, ती कृती आणि अगदी शांतपणे बसायचं. फक्त प्रयत्न मात्र जरूर करावा. ठीक आहे, मला 1 मिनिटं बसता येतंय, 5 मिनिटं नाही बसता येत आहे, काही हरकत नाही. पण हळूहळू मी माझा सराव वाढवणार. म्हणजे मी प्रयत्न करणार आणि मी त्या स्थितीपर्यंत पोहोचणार. म्हणजे आपल्याला फोर्सफुली न करता ग्रेसफुली आसन करण्याचे प्रयत्न करायचे आहे. आणि अशा प्रकारे जर आपण आसनं केली, तर त्वतो द्वंद्वानी विघातः म्हणजे आपल्याला आपली बॅलन्स पर्सनॅलिटी प्राप्त होते. म्हणजे सुख-दुःख किंवा आनंद आणि म्हणजे जय-पराजय, आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये सक्सेस भेटलंय, कधी-कधी आपण अनसक्सेसफुल होतो. तर ह्या गोष्टी आपण बॅलन्स करायला शिकतो. जेव्हा आपला स्वतःच्या शरीरावरती कंट्रोल व्हायला सुरुवात होते त्यावेळेला. आता हे जे आहेत प्राण, म्हणजे प्राणायामाकडे आपण थोडंसं वळतोय. तर आपल्या शरीरामध्ये 5 पंचप्राण आहेत, जे आपले व्हायटल एनर्जी आहेत. प्राण, उडान, व्यान, समान आणि अपान. तर हे पुन्हा थोडंसं जास्त टेक्निकल होऊ शकतं, त्यामुळे आपण इथे जास्त पडूया नको. आपण डायरेक्ट प्राणायामाकडे वळूया. तर प्राण प्लस आयाम म्हणजेच आपल्या शरीरातली जी चैतन्य शक्ती आहे तिच्यावरती केलेलं नियंत्रण, नियमन म्हणजेच प्राणायाम. तर त्यासाठी आपण दीर्घ श्वसन बघितलं, विभागीय श्वसन बघितलं, ज्याच्याने आपल्याला आपल्या श्वासाची जी टेक्निक आहे ती समजते. तर मुनी पतंजलींनी सांगितलेलं आहे तस्मिन सती श्वास प्रश्वास योगर्ती विच्छेदः प्राणायाम. म्हणजेच आपला तस्मिन सती म्हणजेच आसन आणि आसनं केल्यानंतर, तस्मिन म्हणजे आसनं केल्यानंतर आपण जेव्हा आपल्या श्वास प्रश्वासाच्या गतीचा विच्छेद करतो म्हणजेच प्राणायाम. बघा, तुम्ही कुठलेही जर योग ग्रंथ बघितला तर या योग ग्रंथांमध्ये सुरुवातीला आसनं सांगितली आहेत.
आसनं शारीरिक दृष्ट्या स्थूल स्वरूपामध्ये आपण स्टेबल झालो की मग आपण सूक्ष्माकडे वळतो, म्हणजेच आपल्या मनाकडे जायला आपण वळतो. तर असं हे मुनी पतंजलींनी सांगितलंय की आपल्या नॉर्मल श्वासाच्या गतीचा जेव्हा विच्छेद होतो तो म्हणजे प्राणायाम. पुढे ते सांगतात, सॉरी, आता हा जो श्लोक आहे तो मुनी पतंजलींचा नाहीये, तर हा स्वात्माराम स्वामींचा एक श्लोक आहे, जो हठयोग प्रदीपिका या ग्रंथांमध्ये त्यांनी उल्लेख केलाय. चले वातम चलम चित्तम निश्चले निश्चले भवेत योगी स्थाणू मापनोती ततो वायू निरोधयेत. म्हणजे ज्याप्रमाणे वारा वाहत असतो त्याप्रमाणे आपल्या मनातील विचार सतत एकामागून एक येत असतात. तर ह्या विचारांना जेव्हा योगी एका ठिकाणी स्थिर होऊन तो वायू म्हणजे ते विचार जेव्हा त्याचा विरोध करतो, तो म्हणजेच प्राणायाम. तर हा प्राणायाम कसा करायचा? यथा सिंहो गजो व्याघ्रो भवे द्वेषः शनैः शनैः तथैव सेवितो वायू अन्यथा हंती साधकम्. ज्याप्रमाणे सर्कशीमध्ये जे मोठे वाघ, सिंह, हत्ती असतात, त्यांना तो सर्कसीतला मास्टर हळूहळू स्वतःच्या वशामध्ये आणतो, त्याचप्रमाणे आपल्याला आपला हा प्राण हळूहळू आपल्यामध्ये वश करायचा आहे किंवा त्याचं नियमन करायचंय. अशा प्रकारे जर आपण हा प्राणायाम केला तर तो आपल्याला फायदेशीर ठरतो, नाही तर तो आपला हंती म्हणजेच आपल्याला अपायकारकही ठरू शकतो. असं हठयोग प्रदीपिका या ग्रंथामध्ये स्वामी स्वात्मारामांनी सांगितलंय. तर हा प्राणायाम का करावा? आता इथे पण बघा, तुम्हाला या तक्त्यामध्ये दिसत असेल की प्राणायाम हा आसनांनंतर केला जाणारा, सॉरी सॉरी, आसनांनंतरच त्याचं हे आहे, स्थान आहे प्राणायामाचं. तर हा प्राणायाम म्हणजे स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणारा अ, अ, उपाय आहे किंवा आपण असं त्याला बोलू शकतो की तो स्थूलाकडून सूक्ष्माकडे आपल्याला येतो, शरीराकडून मनाकडे नेणारी ही वाटचाल आहे. तर पुन्हा बुद्धीकडून आत्मतत्वाकडे, देहाकडून दिव्यानंदाकडे, म्हणजे जेव्हा आपण आपल्या अंतरंगामध्ये डोकवायला सुरुवात करतो तेव्हा आपल्यामध्ये एक वेगळी चैतन्य शक्ती जागृत व्हायला सुरुवात होते. हम्म. ओके. तर प्राणायाम बघा, सोमवारपासून आपण प्राणायामाला सुरुवात करणार आहोत. आता ही जी तुम्हाला हस्तमुद्रा दिसते याला प्राणायाम मुद्रा म्हणतात. ही तुम्हाला उजव्या हाताची करायची आहे. पहिली जी दोन बोटं आहेत ती फोल्ड करून आपल्या अंगठ्याच्या मुळाशी घ्यायची. पहिली दोन करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट ओपन असतं आणि अंगठा ओपन असतो. हे का ओपन असतं हे मी तुम्हाला पुढे सांगते. तर प्राणायामामध्ये काही विशिष्ट संज्ञा आहेत, त्या म्हणजे पूरक, कुंभक आणि रेचक. तर याच्यामध्ये आपल्याला फक्त पूरक आणि रेचक या ज्या दोन गोष्टी आहेत, इथेच आपल्याला जास्त लक्ष द्यायचंय. कुंभक हा जो प्रकार आहे हा आपण शक्यतो तरी आपल्या वर्गामध्ये घेत नाही, कारण की याच्याने आपला ऑनलाईन वर्ग आहे, कोणाला हाय ब्लड प्रेशरचा त्रास असतो, हृदयविकाराचा त्रास असतो, तर त्याच्यामुळे अनइझीनेस वाटू शकतं, म्हणून आपण कुंभक हा प्रकार घेत नाही. फक्त पूरक आणि रेचक एवढं लक्षात ठेवा. पूरक म्हणजेच आपण जो श्वास घेतो, इनहेल, त्याला पूरक म्हटलं जातं. आणि घेतलेला श्वास जेव्हा आपण तो सोडतो, एक्झेलेशन करतो, त्याला रेचक म्हटलं जातं. श्वास घेणं म्हणजे पूरक आणि घेतलेला श्वास सोडणं म्हणजेच रेचक. जेव्हा आपण श्वास घेतल्यानंतर थांबतो काही सेकंदासाठी, तो असतो कुंभक. तर आपण इथे शक्यतो तरी श्वास आपला थांबून रोखून धरत नाही, म्हणून शक्यतो तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा की पूरक आणि रेचक, श्वास घेणं म्हणजे पूरक आणि सोडणं म्हणजे रेचक. तर प्राणायामाची पूर्वतयारी, जसं जागा पण व्यवस्थित पाहिजे, शुद्ध पाहिजे, कारण की काही प्राणायाम हे अपवादात्मक आहेत, ज्याच्याने आपण तोंडाने श्वास घेतो आणि नाकाने सोडतो. म्हणून हवा शुद्ध आणि आपली जागा जी आहे तीही स्वच्छ असावी. वेळ तर तुम्ही कधीही करू शकता प्राणायाम. बैठक साधी आणि सतरंजी चटई असावी. पोशाख, जसं मी आधीही आपल्याला एक मेसेज टाकलेला होता ग्रुपवरती, की हलके आणि सैलसर कपडे घालायचे. आहार हा सात्विक सीमित असावा. तर ही आहे पूर्वतयारी थोडक्यामध्ये प्राणायामाची. तर प्राणायाम केल्यामुळे आपल्याला आता हे जे आहे हे पुन्हा थोडंसं तुम्हाला समजायला कठीण जाऊ शकतं की श्वसन दोष कसे असतात. म्हणजे कधी कधी आपलं श्वसन जे आहे हे खूप जलद गतीचं असतं, कधी कधी ते शॉर्ट असतं
आणि कधी कधी ते उथळ असतं. तर हे पुन्हा जेव्हा तुम्ही हळूहळू तुमची साधना कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. तर प्राणायामाचे फायदे, की ही एक दिव्य साधना आहे. एकदम साधनेला कधीही सुरुवात करू नये. म्हणजे गुरुच्या मार्गदर्शनानेच प्राणायाम करावा. पुन्हा शुद्धीकडून सिद्धीकडे म्हणजे शरीराकडून मनाकडे जाणारी ही साधना आहे. श्वासावरती आपल्या नियंत्रण येतं हळूहळू, ज्याच्यामुळे आपल्याला खूप सारे फायदे. पण एवढं लक्षात घ्यायचं की आपण आज प्राणायाम करायला सुरुवात केली तर लगेचच आपल्याला फायदे होतील असं नाही. तर ही साधना जी आहे ही नियमित आणि निरंतर करणारी साधना आहे. तरच आपल्याला त्याचे फायदे मिळतात. तर कुठल्याही पुस्तक वाचून किंवा कोणाच्याही सांगण्याने प्राणायाम करणं शक्यतो तरी टाळावं. योग्य मार्गदर्शनाखाली साधना करावी. जर आपण प्राणायाम युक्त प्रकारे केला तर आपल्यापासून सगळे रोग नाहीसे होतात. पण हाच जर प्राणायाम आपण अयोग्य प्रकारे केला तर सगळे रोग आपल्याला उद्भवू शकतात. म्हणून प्राणायाम करताना कुठेही अट्टाहास नाही करायचा. अगदी सावकाश यथाशक्ती प्रयत्न करावा. तर हे आहेत प्राणायामाचे पूर्वाभ्यास म्हणून दीर्घ श्वसन, विभागीय श्वसन आणि यौगिक श्वसन आपण केलेलं आहेच. सूर्यभेदन, चंद्रभेदन, सूर्याभ्यास, चंद्राभ्यास, अनुलोम विलोम, भस्त्रिका, भ्रामरी, उज्जाई, सितकारी आणि शीतली या प्रकारचे प्राणायाम आपण आपल्या वर्गामध्ये घेतो. तर इथे हे प्राणायाम करताना कोणी करू नये, कोणी करावे, हे याच्या ज्या काही सूचना आहेत या मी तुम्हाला पुढे वेळोवेळी देतच जाईल. ठीक आहे. जर कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता. कुठल्याही संबंधी आसन असेल किंवा प्राणायाम असेल, आपण आपल्या प्राणायामाला सोमवारपासून सुरुवात करणारच आहोत. प्राणायामाची मुद्रा म्हणजे जी आपण उजव्या हाताची करतो ती म्हणजेच बघा, आपले जी पहिली दोन बोट आहेत ती फोल्ड करायची, त्याचं टोक अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायचं. तर ही तीन बोटं ओपन यासाठी असतात की आपण पूरक म्हणजे श्वास घेतो आणि रेचक म्हणजे सोडतो. जेव्हा आपण प्राणायाम करतो तेव्हा आपण एकेका नाकपुडीने श्वास घेतो आणि सोडतो. तर ही दोन बोटं, ही तीन बोटे जी आहेत ही आपल्याला एक नाकपुडी बंद आणि दुसरी नाकपुडी बंद म्हणजे यासाठी नाकपुड्या आपल्या उघड आणि बंद करण्यासाठी आपण ह्या प्राणायाम मुद्रेचा उपयोग करतो. ते आपण पुढे सोमवारच्या वर्गामध्ये बघणारच आहोत. ठीक आहे. तर आपण एक ओंकार करूया आणि आपला वर्ग संपूया. कुठलीही साधी बैठक घालायची, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घ्यायचे. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार. आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना ओंकार. ओम. दोन्ही हात जोडून शांती पाठ एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओढण्यासमोर येते. हळूहळू कमरेतलं सरळ. दोन्ही हात खाली. हस्तमर्जन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया सोमवारी सकाळी 6 वाजता. हरी. सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड करते.
थँक्यू. प्रज्ञाताई. हरिओम.